नमस्कार. कॉम्प्रेन्शन क्लास या यूट्यूब चॅनल्समध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण PhD लवकर करण्याचे तंत्र याविषयी माहिती बघणार आहोत. PhD ही एक उच्च पदवी आहे. आपले शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी PhD लवकर पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. PhD ही पदवी आपण एकतर फुल टाईम किंवा पार्ट टाईम यापैकी एका पद्धतीने करू शकतो. PhD ही फुल टाईम किंवा पार्ट टाईम कोणत्याही पद्धतीने केली तरी PhD पूर्ण करण्यासाठी बरीच वर्ष लागतात ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर PhD लवकर करण्याची सर्वात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे सिलेक्शन ऑफ रिसर्च टॉपिक. लवकर PhD करण्यासाठी रिसर्च टॉपिक संशोधक विद्यार्थ्याच्या आवडीचा असावा. ज्याप्रमाणे काम जर आपल्या आवडीचे असेल तर कितीही काम केले तरी आपण थकत नाही व त्या कामाचा आपणास कंटाळाही येत नाही. अगदी त्याचप्रमाणे रिसर्च टॉपिक तुमच्या वाचनातील व तुमच्या आवडीचा असेल तर संशोधक विद्यार्थी उत्साहाने संशोधनाचे काम पूर्ण करतो. म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन. म्हणून रिसर्च टॉपिक जर संशोधक विद्यार्थ्याच्या आवडीचा असेल तर येथेच आपले संशोधनाचे बरेच काम झालेले असते. म्हणून रिसर्च टॉपिकचे सिलेक्शन करताना संशोधक विद्यार्थ्याने त्याची आवड व त्याचा त्या विषयावरील अभ्यास याप्रमाणे सिनॉप्सिस तयार करावा. जर रिसर्च टॉपिक संशोधक विद्यार्थ्याच्या आवडीचा नसेल तर वेळ मिळूनही संशोधक विद्यार्थी संशोधनाचे कार्य करायचे टाळत जातो व शेवटी त्याचा परिणाम PhD पूर्ण करण्यासाठी अनेक वर्ष लागतात. PhDचा रिसर्च टॉपिक सिलेक्ट करताना घाई करू नये. जर उगाच घाईघाईने ज्यावर आपले वाचन नाही, ज्या विषयावर कमी प्रमाणामध्ये पुस्तके, संदर्भ पुस्तके, रिसर्च पेपर्स, कंटेंट उपलब्ध आहे असा रिसर्च टॉपिक जर आपण निवडला तर जेव्हा आपण प्रत्यक्षात संशोधन कार्यास सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीचा बराच वेळ त्या रिसर्च टॉपिक संबंधी बेसिक कन्सेप्ट्स समजून घ्यायला वेळ लागतो व त्याचा परिणाम PhD लवकर पूर्ण करता येत नाही. म्हणून रिसर्च टॉपिकचे सिलेक्शन करताना संशोधक विद्यार्थ्याने त्याच्या ज्ञानावर, वाचनावर आधारित व त्याचबरोबर या रिसर्च टॉपिकवर किती संदर्भ पुस्तके उपलब्ध आहे याची माहिती घेऊनच रिसर्च टॉपिक सिलेक्ट करावा. कारण अत्यंत कमी संदर्भ पुस्तकाच्या आधारावर PhDचे काम पूर्ण करणे अवघड असते. PhDचा रिसर्च टॉपिक हा अत्यंत प्रभावी असावा. त्यामध्ये कोणतीही ग्रॅमॅटिकल किंवा स्पेलिंग मिस्टेक नसावी. रिसर्च टॉपिकमध्ये योग्य त्या ठिकाणी योग्य त्या पंक्च्युएशन मार्कचा उपयोग करावा, जसे की कोलन किंवा सेमिकोलन, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा. रिसर्च टॉपिकमध्ये शब्द निवडताना व शब्दांचा क्रम ठरवताना संशोधक विद्यार्थ्याने संशोधक मार्गदर्शकाचे मार्गदर्शन घ्यावे. PhD पूर्ण होण्यासाठी दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे कलेक्शन ऑफ रेफरन्स मटेरियल्स. ज्याप्रमाणे लवकर PhD करण्यामध्ये रिसर्च टॉपिकची भूमिका फार महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे PhD लवकर करण्यामध्ये कलेक्शन ऑफ रेफरन्स मटेरियलची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून संशोधक विद्यार्थ्याने सिलेक्शन ऑफ रिसर्च टॉपिकनंतर जवळच्या सर्व ग्रंथालयामध्ये जाऊन संदर्भ पुस्तके कलेक्ट करावी. ग्रंथालयातून थोड्या काळाकरता घेतलेल्या पुस्तकाची झेरॉक्स करून ठेवावी. कारण की जर आपण त्या पुस्तकाची झेरॉक्स काढून ठेवली नाही व जेव्हा आपण संदर्भ सूची लिहितो तेव्हा आपण पुन्हा पुस्तक घेण्यासाठी ग्रंथालयात जातो तेव्हा ते पुस्तक दुसऱ्या वाचकाने घेतलेले असते व तो वाचक ते पुस्तक कधी पूर्ण परत करेल हे सांगता येत नाही. अशा प्रसंगी
संदर्भ सूची लिहिताना अडचणी येतात. ज्या पुस्तकाची झेरॉक्स घेणे शक्य नसेल तर त्या पुस्तकाचे शीर्षक, त्या लेखकाचे संपूर्ण नाव, प्रकाशक, प्रकाशकाचे ठिकाण, प्रकाशनाचे वर्ष एका रजिस्टरमध्ये लिहून ठेवावे. सर्व विषय हे आंतरशाखीय असतात, त्यामुळे आपल्या रिसर्च टॉपिकवर इतर विषयातसुद्धा रेफरन्स मटेरियल उपलब्ध असते. तेव्हा रेफरन्स मटेरियल कलेक्ट करताना इतर विषयात आपल्या रिसर्च टॉपिकवर रेफरन्स मटेरियल उपलब्ध आहे का याचा शोध संशोधक विद्यार्थ्याने घ्यावा. संशोधक विद्यार्थ्यांनी रेफरन्स मटेरियल कलेक्ट करताना रिसर्च टॉपिकच्या थीमवर कुठे कॉन्फरन्स, सेमिनार आयोजित केली होती का याचा शोध घ्यावा. जर आयोजित केली असेल तर त्या कॉन्फरन्समध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्च पेपरचा उपयोग संदर्भ ग्रंथामध्ये होऊ शकतो. कलेक्शन ऑफ रेफरन्स मटेरियलमध्ये संशोधक विद्यार्थ्याने संशोधनासंबंधी प्रायमरी सोर्सेस, सेकंडरी सोर्सेस, रिसर्च टॉपिक संबंधी उपलब्ध असणारे वर्तमानपत्रातील लेख, मुलाखती, उपलब्ध असणारे चित्रपट, लघुचित्रपट, इंटरनेटवर उपलब्ध असणारे ई-कंटेंट या सर्व सोर्सेसचा उपयोग करावा. आपले PhDचे काम लवकर व वेळेत पूर्ण होण्यामध्ये रिसर्च गाईडची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. संशोधन कार्यादरम्यान संशोधक विद्यार्थ्याने रिसर्च गाईडच्या संपर्कात राहावे. हल्ली संशोधक विद्यार्थी रिसर्च गाईडच्या संपर्कात राहत नाही, त्यामुळे संशोधनाचे कामच पुढे जात नाही. तेव्हा PhD वेळेत पूर्ण होण्यासाठी आपण वारंवार संशोधक मार्गदर्शकाला भेटले पाहिजेत. त्यांच्याशी संशोधन विषयावर चर्चा करणे, त्यांनी सांगितले पुस्तक वाचणे, त्यांनी सांगितलेल्या चर्चासत्रांना जाणे, मार्गदर्शकाने वेळोवेळी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे हे संशोधक विद्यार्थ्याचे काम आहे. संशोधक विद्यार्थ्याने गाईडकडे एखादे चॅप्टर तपासला देण्यापूर्वी त्या चॅप्टरमध्ये कोणत्याही ग्रॅमॅटिकल व स्पेलिंग मिस्टेक असणार नाही याची खात्री करून घ्यावी. त्यामुळे संशोधन मार्गदर्शकास त्या चॅप्टर तपासताना त्यामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या चुका दुरुस्त करण्याचे काम राहणार नाही व जर त्या चॅप्टरमध्ये जर चुका कमी असतील तर संशोधक मार्गदर्शकसुद्धा ते चॅप्टर लवकर चेक करून देतील. संशोधक विद्यार्थ्याने फक्त PhD पूर्ण होईपर्यंतच रिसर्च गाईडच्या संपर्कात राहणे अपेक्षित नाही, तर PhD अवॉर्ड झाल्यानंतरसुद्धा संशोधक विद्यार्थ्याने रिसर्च गाईडच्या कायम ऋणात राहावे. कारण रिसर्च गाईडच्या अनमोल मार्गदर्शनामुळे आपल्या नावापूर्वी डॉक्टर हा शब्द जोडला जातो. त्यामुळे आपणास आयुष्यभर समाजामध्ये मान, सन्मान व प्रतिष्ठा मिळते. आपण महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्राध्यापक होण्यासाठी पात्र होतो, तसेच पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी सुद्धा पात्र होतो. त्यामुळे PhD अवॉर्ड झाल्यानंतरसुद्धा संशोधक विद्यार्थ्याने रिसर्च गाईडचे निरंतर मार्गदर्शन प्राप्त करावे. PhD हे एक संशोधन कार्य आहे, तेव्हा PhD करताना ठरवून दिलेल्या संशोधन पद्धतीनुसार ते पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असते. त्यामध्ये हायपोथेसिस ऑफ रिसर्च, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी, रिसर्च डिझाईन, स्कोप अँड लिमिटेशन ऑफ स्टडी, सिग्निफिकन्स ऑफ स्टडी, रिसर्च मेथडॉलॉजी, टूल्स ऑफ रिसर्च, स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम यांचा समावेश होतो. तेव्हा संशोधक विद्यार्थी जेव्हा प्रत्यक्षात संशोधन कार्य सुरू करतो तेव्हा त्याला अनेक प्रश्न पडतात, जसे की घेतलेल्या कोटेशनचा संदर्भ कसा द्यायचा, वर्क सायटेड लिस्ट कशी लिहावी, फॉन्ट कोणता वापरावा, लाईन स्पेसिंग कोणती घ्यावी, टेन्स कोणता वापरावा, फायनल बिब्लिओग्राफी कशी लिहावी, वेबिब्लिओग्राफी कशी लिहावी, एकापेक्षा अधिक लेखकांच्या पुस्तकाचा संदर्भ कसा द्यायचा, रिसर्च जर्नलचा संदर्भ कसा द्यायचा, असे प्रश्न आपणास पडतात. तेव्हा या प्रश्नाच्या उत्तरासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी MLA हँडबुकच्या रिवाइज एडिशनचा उपयोग करून घ्यावा.
संशोधक विद्यार्थ्याने संशोधन कार्य सुरू करण्यापूर्वी संशोधनावर आधारित केल्या जाणाऱ्या चर्चासत्र, परिसंवाद यामध्ये सहभागी व्हावे. संशोधक विद्यार्थी ज्या विद्यापीठाच्या अंतर्गत PhDचे काम करत असेल त्या विद्यापीठाने ठरवून दिलेल्या स्टाईल व मॅन्युअलचा वापरसुद्धा संशोधक विद्यार्थ्याने करावा. PhD करताना संशोधक विद्यार्थ्याने PhDच्या सर्व डॉक्युमेंटसाठी एक स्वतंत्र फाईल करणे अत्यंत आवश्यक आहे. या फाईलमध्ये अगदी सुरुवातीपासून तर PhD अवॉर्ड होईपर्यंतचे सर्व डॉक्युमेंट जसे की सिनॉप्सिस, रजिस्ट्रेशन फॉर्म, प्रोविजनल सर्टिफिकेट, गाईड्स, कन्सेंट लेटर, प्रोग्रेस रिपोर्ट, ॲब्स्ट्रॅक्ट, फायनल सिनॉप्सिस यांची व्यवस्थित फायलिंग करावी. जर तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंटची फायलिंग केली नाही तर जेव्हा संशोधनाचे काम पूर्ण होते तेव्हा 6 वर्षापूर्वी आपण कोणते डॉक्युमेंट सादर केले होते हे आपणास आठवत नाही व थेसिस सबमिशनच्या वेळी अपूर्ण कागदपत्रामुळे संशोधक विद्यार्थी टेक्निकल इश्यूमध्ये अडकू शकतो. त्यामुळे PhDचे काम लवकर होण्यास अडचण येते. PhDमध्ये प्लॅगॅरिझमचा धोका टाळण्यासाठी संशोधक विद्यार्थ्याने संशोधन क्षेत्रात नवीन ज्ञानाची भर घालावी. तुमच्या भाषेत संशोधन कार्याची मांडणी करावी. ज्या पुस्तकातून एखादी माहिती घेतल्यास त्या पुस्तकाचा संदर्भ द्यावा. त्यामुळे तुमच्या संशोधन कार्याला वाङ्मयचौर्याचा धोका राहणार नाही. ज्याप्रमाणे MPSC, UPSC, नेट आणि सेट या संयमाच्या परीक्षा आहे त्याप्रमाणे PhD ही सुद्धा संयमाची परीक्षा आहे. PhD पूर्ण करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्याने संयम दाखवणे फार आवश्यक असते. मार्गदर्शकाने वेळोवेळी सुचवलेले बदल करताना पुन्हा नवीन लिखाण करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्याने संयम दाखवून मार्गदर्शक ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे संशोधनाचे कार्य पूर्ण करणे अपेक्षित असते. PhD लवकर करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्याने ते स्वतः DTP करू नये. हल्ली आपणास टायपिंग येते किंवा व्हॉइस टायपिंगच्या आधारे आपण केलेले लिखाण टाईप करतो. त्यामुळे आपला बराच वेळ जातो. तेव्हा केलेले लिखाण परफेक्ट DTP करणाऱ्याकडे द्यावे व आपण पुढील संशोधन कार्याचे लिखाण करावे. PhD लवकर पूर्ण करण्याचे सर्वात महत्त्वाचे तंत्र म्हणजे आपण दिवसभर जे वाचतो त्या दिवसाच्या शेवटी त्याचे सार लिहिणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपण दररोज लिहून संशोधन कार्य पूर्ण करणार नाही तोपर्यंत फक्त वाचून काही उपयोग होणार नाही. दररोज विशिष्ट लिखाण झालेच पाहिजेत हा नियम जर आपण पाळला तर PhD आपण लवकर व वेळेत पूर्ण करू शकतो, अन्यथा नाही. PhD लवकर पूर्ण करण्यासाठी दररोज PhDसाठी वेळ काढून वाचन, मनन करणे अत्यंत आवश्यक आहे. असे म्हणतात, वेळ काढल्यास वेळ अवश्य मिळतो. उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुटीत जास्त प्रमाणामध्ये संशोधन कार्य पूर्ण करता येते. संपूर्ण PhDचे संशोधन कार्य पूर्ण होईपर्यंत संशोधक विद्यार्थ्याने नियमित रिसर्च वर्क करणे हा PhD लवकर करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनल्सला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्स फॉर लिसनिंग ऑडिओ.